सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मोठा डाव टाकलाय, मोठा गेम केलाय. अजित पवार यांच्या दुःखद निधनामधून महाराष्ट्र अजून सावरला देखील नाही. तेच काही लोकांनी भाजपबरोबर मिळून मोठा डाव खेळलाय. आज सकाळीच शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील तसे पक्षातील कोणताही कार्यकर्ता त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. दुसरीकडे काल रात्रीच मुलगा पार्थ आणि जय यांच्याबरोबर सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठली. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. एका बाजूला शरद पवार आणि त्यांचा पक्ष, तसेच रोहित पवार, सुप्रिया सुळे, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार असं चित्र उभं राहिलंय. पवार कुटुंब एकच आहे आणि ते एकत्र येणार असं सांगितलं जात होतं. पण अचानकच एका रात्रीमधून असा डाव टाकण्यात आला, पूर्ण चित्रच बदलून गेलंय. नेमकं असं एका रात्रीमधून काय घडलं की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी होकार दर्शवला? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी एका रात्रीमधून नेमकं असं काय केलंय की ज्यामुळं अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबच नाराज झालंय? चला आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ. गेल्या 2-3 महिन्यापासून एकच चर्चा चालू होती. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्रित येणार, दोन्हीही राष्ट्रवादी एकच होणार. सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्री केले जाणार, संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादांकडे सोपवण्यात येणार, अशा चर्चा होत होत्या. अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पवार गटाचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती उभा राहिले होते. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. अजितदादांनी भाजप विरोधामध्ये ठाम भूमिका घेतली. त्यावरून हे चित्र स्पष्ट झालं होतं. अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार, अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार आणि ते विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये बसणार. पण याच दरम्यान 2 अशा माणसांची नावं समोर आली ज्यांचा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रित येण्याला विरोध होता. तेव्हा हेच 2 नेते स्पष्टपणे आणि ठामपणे सांगत होते, अजित पवार शरद पवार एकत्र येणार नाही, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आता ते 2 नेते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. अजितदादांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर अजित पवारांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली. अजितदादांच्या अपघात आणि निधनाची बातमी आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. या दुःखद गोष्टीला 2 दिवसही झाली नव्हती, तेच चर्चा चालू झाली, अजित पवारांच्या जागेवरती कोणता व्यक्ती बसणार. पवार कुटुंबामध्ये देखील असंच काही घडत होतं आणि याचं उत्तर आज उद्या मिळेल असं सर्वांना अपेक्षित होतं. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांची बॉडी लँग्वेज वेगळीच होती. जेव्हा अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचं जमीन घोटाळ्याप्रकरणी नाव आलं होतं, तेव्हा सुप्रिया सुळे यांनीच पार्थ पवारला क्लीन चिट दिली होती. तसे पाहिले तर पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं अगदी जवळचं. अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळेस देखील सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दोघेही बरोबरच दिसत होते. सुप्रिया सुळे यांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे सांगत होती, अजितदादानंतर सर्व जबाबदारी आता आपणच घेणार. अजित पवार गटामध्ये जे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल होते त्यांना याची जाणीव झाली होती. सुनेत्रा पवार यांना राजकीय अनुभव नाही, त्यामुळं त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊ नये. त्याऐवजी अनुभव असलेले जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद द्यावं, तर सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं, कारण की त्यांना राजकीय अनुभव जास्त आहे. अशाच प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबामधून बाहेर येत होत्या. पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा देखील झाल्या होत्या आणि त्याचप्रमाणे संपूर्ण पवार कुटुंब एकत्रित बसून निर्णय घेईल असं चित्र उभं राहिलं होतं. पण हीच गोष्ट दादाच्या अंत्यविधीच्या वेळेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हेरली होती. त्यानंतरच त्यांनी मोठे डाव टाकायला सुरुवात केली. जर पक्षाचं विलिनीकरण झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या छत्रछायेखालीच काम करावे लागेल. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाली तर सर्व नियंत्रण सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडेच जाईल आणि हीच गोष्ट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मान्य नव्हती. अशा वेळेस अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं, अजितदादांच्या जागेवरती बसवणं आणि हे सर्व पवार कुटुंबाची एकत्रित बैठक होण्या अगोदरच घडून आणणं महत्त्वाचं होतं. पवार कुटुंबाच्या बैठकीमध्ये एक प्लॅन ठरलेला होता. तो प्लॅन काय होता नेमकं समजून घेऊ. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व निर्णय जरी होत असले, अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, प्रतिभा पवार यांच्या सर्वांची एक बैठक होणार होती. या बैठकीमध्ये काही करून शरद पवारांची बाजू सुनेत्रा पवार यांना ऐकून घ्यावा लागली असती. राष्ट्रवादीच्या पुढील भविष्यासाठी शरद पवार जो निर्णय घेत आहे तो कसा महत्त्वाचा आहे हे त्या बैठकीमध्ये निर्णय झाला असता. याचं कारण म्हणजे शरद पवारांचा पहिला कौल आपल्या स्वतःच्या मुलीसाठी म्हणजे सुप्रिया सुळेंसाठी राहिला असता. ज्यावेळेस अजित पवार स्वतः पक्षामध्ये होते
त्यावेळेस देखील शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना काही महत्त्वाची पदं दिली होती. जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता, तेव्हा शरद पवारांनी टीका देखील केली होती. हे बाहेरून आलेले पवार आहेत. राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाल्यानंतर अजित पवार हे एकटे पडले होते आणि तीच परिस्थिती आत्ताही कायम होती. त्यामुळेच तर जर सर्व पवार कुटुंबाची बैठक पार पडली असती, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना शरद पवारांचा शब्द ऐकावाच लागला असता. मग त्यावेळेस सर्व पक्षाचे निर्णय सुप्रिया सुळे यांच्याकडे आले असते. हीच महत्त्वाची बाजू प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सुनेत्रा पवार यांना पटवून देण्यामध्ये यश आलं. तटकरे आणि पटेल यांनी पहिली फिल्डिंग लावली होती, पवार कुटुंबाची एकत्रित बैठक होऊ नये. हीच बैठक अजितदादांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी होणार होती, पण अगोदरच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी फिल्डिंग लावली. अजितदादांचा अंत्यविधी झाला, त्याच्यात दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव सुचवलं. शरद पवारांच्या विरोधामध्ये जाऊन भाजपला हा निर्णय पटवून देणं महत्त्वाचं होतं आणि तसं यश तटकरे आणि पटेल यांना मिळालं देखील. सांगण्यात येते, अमित शहा जेव्हा अजितदादांच्या अंत्यविधीसाठी आले होते, तेव्हाच त्यांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि त्याच वेळेस त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरती शिक्कामोर्तब केला होता. शरद पवार हे अदानीच्या माध्यमातून केंद्र सरकारवरती दबाव टाकून सर्व नेतृत्व आपल्याकडे खेचून आणू शकतात, याची पूर्णपणे जाणीव तटकरे आणि पटेल यांना होती. मातीचा कार्यक्रम झाल्यानंतर पवार कुटुंबाची बैठक होणार नाही, सुनेत्रा पवार वेगळ्या दिशेने जातील, याची काळजी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेने घेतली आणि तसंच झालं देखील. मातीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्या आणि त्याच्या काही तासांनाच ही बातमी आली, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्यासाठी होकार दिलाय. आज दुपारी अजित पवार गटामधील आमदारांची बैठक होणार आहे. आता या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला तर 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. पण या सर्व गोष्टीमध्ये अजित पवारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नाराज झालेले आहेत. त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली. 3च दिवस झाले होते, दुखवटा संपला नाही, दादांची दशक्रिया विधी देखील झाली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार याची घाई करण्याची काय गरज होती? महाराष्ट्र राज्याकडे अगोदरच मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, मग एक पद रिकामी राहिलं असतं तरी काही बिघडलं नसतं. काही लोक म्हणाले देखील ही घाई प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच केलेली आहे. तर काही लोक म्हणतात जो निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतलाय तो अगदी योग्य आहे, जेणेकरून कोणताही व्यक्ती किंवा कोणताही कार्यकर्ता राष्ट्रवादीवरती आपला हक्क बजावणार नाही, म्हणून सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर काही लोकांचं हेच म्हणणं आहे, भाजपला देखील हेच हवं होतं, उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे जावे, शरद पवार यांच्याकडे नाही. आता या सर्व घडामोडीवरती आपल्याला काय वाटतं, एक कमेंट नक्की करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.